हल्ली गृहकलहाचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय अनेक कुटुंबांमध्ये मुलं न होण्याचं प्रमाणही वाढतंय. त्यावर उपाय आणि अनाथ मुलांची दत्तक प्रक्रिया, गृहकलहावर मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी कोल्हापुरातील संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीनं हितैषी काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरद्वारे अनुभवी डॉक्टर आणि कुशल समुपदेशकांच्या मार्फत मार्गदर्शन केलं जाईल, अशी माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. हितैषी काउन्सिलिंग सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उशिरा होणारे विवाह आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढले. दुसरीकडे घरात सुबत्ता आहे, पण गृहकलहाचं प्रमाणही वाढले. अनेकांना अपत्य नसल्यानं मूल दत्तक घ्यायचं असतं. अशा वेगवेगळ्या समस्यांसाठी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन व्हावं, या उद्देशानं संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापुरातील विद्याप्रबोधिनीमध्ये हितैषी काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्यात आलंय. त्याचा औपचारिक उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील, डॉक्टर सतीश पत्की, ॲडव्होकेट किरण खटावकर, डॉक्टर श्रेया भारतीय, ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी, संगीता बनगिनवार, वर्षा तावडे यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आलं. घरात सगळं आहे पण सुख नाही. सासू सासरे नकोत, फक्त माझी मुलं आणि पती एवढंच कुटुंब हवं, अशी भावना नव्या पिढीमध्ये वाढीस लागली आहे. त्यातून गृहकलह वाढतोय. शिवाय मूल न होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अशावेळी मूल दत्तक घेण्यासाठी असलेल्या किचकट अटी आणि मुलांचं योग्य पालन पोषण या विषयावर मोफत समुपदेशन करण्यासाठी हितैषी काउन्सिलिंग सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस या विषयावर मार्गदर्शन केलं जाणार आहे, असं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. ॲडव्होकेट किरण खटावकर यांनी कौटुंबिक कलह या विषयावर मार्गदर्शन केलं. आजी आजोबा नातवंड एकत्र राहतात, अशा घरात सुख शांती असते. पण दुसरीकडं एकत्र कुटुंबाची संकल्पनाच बदलू लागली आहे. पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतात आणि प्रत्येकजण स्वतःचीच बाजू खरी समजतो. त्यामुळं लग्न संस्था धोक्यात येऊ लागली आहे. भौतिक प्रगती होत असली तरी कौटुंबिक अधोगती होत असल्याचं ॲडव्होकेट खटावकर यांनी सांगितलं. 30 ते 35% घरात कौटुंबिक कलहाचं प्रमाण असून संवादाच्या अभावामुळं आत्महत्येचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळं अशा लोकांना समुपदेशनाची गरज आहे. योग्य समुपदेशन झालं तर कौटुंबिक वादाचं प्रमाण कमी होईल. त्यासाठी हितैषी संस्था चांगलं काम करेल, असा विश्वास ॲडव्होकेट खटावकर यांनी व्यक्त केला. वंध्यत्व या विषयावर डॉक्टर सतीश पत्की यांनी विस्तृत विवेचन केलं. IVF तंत्रज्ञान, स्टेम सेल उपचार पद्धती याबाबतच्या उपचार पद्धतीची माहिती डॉक्टर पत्की यांनी दिली. तर दत्तक प्रक्रिया या विषयावर संगीता बनगिनवार आणि वर्षा तावडे यांनी मार्गदर्शन केलं. पालन पोषण या विषयावर डॉक्टर श्रेया भारतीय यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला राहुल चिकोडे, संवेदना सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर, नितीन कामत, राजकुमार पाटील, अमित लवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.